फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। हम तुम्हारे साथ हैं। नितीन भाई शिवाय आहे कोण? नितीन भाई शिवाय आहे कोण? नितीन भाई शिवाय आहे कोण? मी विश्वनाथ सकाराम पंडित कासगावचा नागरिक असून आज इथे गावाच्या दृष्टीने मूलभूत गरज म्हणजे माऊली मंदिर ते मडुरा रेगवाडी रस्ता हे अत्यंत गरजेचा रस्ता आहे। शेरला मडुरा बाबरवाडी आणि संपूर्ण कासगावातील लोक दर दिवसा 300-400 मुलं कामाला जाऊन येत असतात। तरी हा रस्ता लोकसहभागातनं केलेला आहे, श्रमदानातनं केलेला आहे। तरी याचा पाठपुरावा जे आता ते ग्रामपंचायत वगैरे करत आलेले आहेत। तरी पण काही जमीनदार लोक आहेत ते अडचण निर्माण करतात आणि पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत ते पण अडचण निर्माण करतात। ते ठामपणे पाहिजे। त्यामुळे आम्ही आता अपक्ष उमेदवार नितीन एकनाथ राऊत हे उमेदवारीसाठी उभे केलेले आहेत। त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे। तरी आमच्या गावाचा साथ द्यावा आणि भरघोस मताने निवडून या रस्त्याचे काम पूर्णत्वास आणले पाहिजे। कासगावामध्ये राहतो। आता या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार नितीन राऊत हे उभे राहिलेले आहेत। तर आता आम्ही त्यांना सपोर्ट करतो, कारण की आमच्या गावातले 70-80% लोक हे गोव्यामध्ये राहतात आणि गोव्यामध्ये येऊन जायला आम्हाला शहरला हे मडुरा रेग मार्गे आम्हाला जास्त सोयीचे होते। त्याच्यामुळे आम्ही रस्त्याने जातो, पण तो रस्ता अडवण्याचे काम पक्षाचे काही अधिकारी करतात। त्याच्यामुळे आम्हाला हा नाहक त्रास सहन करावा लागतो। आमच्या पंचायतीमार्फे त्या रस्त्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण हे वरचे पदाधिकारी त्यांना अडथळा आणतात। त्याच्यामुळे आम्ही आता पक्ष सोडून अपक्ष उमेदवार नितीन राऊत यांना सहकार्य करणार आणि त्यांना भरघोस मताने निवडून देणार। नाथ पंडित आम्ही नितीन राऊत यांना आम्ही आज सपोर्ट देतो आहे। तेव्हा आज रेगवाडीचा रस्ता ज्याने लाईट हे केलेली आहे तिथे आमच्या ह्या रस्त्याला अडवलेला आहे लाईट इथं करण्यासाठी मदत करणार। आपल्या सोबत आहेत आज चिंचोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नितीन राऊत। एक वेगळं व्हिजन घेऊन ते आज या निवडणुकीत उतरलेले आहेत आणि त्या व्हिजन धरूनच ते आज काम करणार आहेत। ते म्हणतायत की पक्ष नाही, मी अपक्ष आहे, म्हणूनच कुठला झेंडा नाही तर अजेंडा घेऊन मी या रिंगणात उतरलेलो आहे। नेमकं नितीनजी तुम्ही काय सांगू शकाल? सर्वप्रथम सर्व 7ही गावातील ग्रामदैवतांना नमस्कार माझा। मी आज या ठिकाणी अपक्ष म्हणून उभा आहे, तो म्हणजे मी आता गावागावात फिरतोय। मला सर्व ठिकाणी बघितलं तर रस्ते, पाण्याची सोय किंवा आरोग्यविषयक काही सोयी सुविधा अशी कमी पडत आहेत। ते कुठेतरी आपल्याला आमच्या परीने लोकांपर्यंत पोचवायचे आहेत। ते विजन घेऊन मी आज अपक्ष उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी उभा आहे। माझी निशाणी आहे नारळ। तरी सर्व चिंचोली जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदारांनी मला या ठिकाणी भरघोस मतं देऊन निवडून द्यावे। तुम्ही म्हणतायत अपक्ष उमेदवार आहे आणि आरोग्याचा जो आपल्याकडे सगळ्यांसाठी प्रश्न भेडसावत आहे, या प्रश्नासाठी तुम्ही काय करू शकाल?
सर्वप्रथम आरोग्याचा प्रश्न म्हणजे काय आहे तर आमच्या आरोग्य केंद्र प्रत्येक गावात आहे, पण त्यांना पाहिजे तसा औषध पुरवठा नाही. त्या ठिकाणी काही ठिकाणी दवाखाने आहेत, पण ते सकाळीच उघडतात, रात्रीचे बंद असतात. ती दिवस रात्र सोय होईल अशी मी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले. आपल्याकडे आपण बघितलं तर वीज आणि नेटवर्क, आज नेटवर्कवरच जग चाललेलं आहे आणि हेच नेटवर्क ज्यावेळी गुल होतं त्यावेळी सगळंच थांबतं. या संदर्भात आपण काय सांगू शकतो? बरोबर आहे. आता सध्या इंटरनेटचा पूर्ण जमाना आहे, त्याच्यामुळे सर्व ठिकाणी नेटवर्क असणे आवश्यक आहे. ते नेटवर्क संदर्भात पण मी माझ्या परीने काय होणार, जिल्हा परिषदच्या नियोजनातनं काय विकास होईल याकडे मी लक्ष देईन. आत्ता आपण ज्या ज्या गावात प्रचार केलेला आहे, प्रचाराचा एकूणच निम्मे भाग तुमचा झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. बरोबर. तर मिळणारा प्रतिसाद हा कसा आहे? येणारा प्रतिसाद म्हणजे आज काय प्रत्येकाच्या घरी दारोदारी फिरणे हा पहिला जो कोण उभा आहे उमेदवार त्याने प्रत्यक्ष दाराची भेट घेणे आवश्यक आहे. कारण लोकांच्या दारापर्यंत गेलो तरच लोक प्रतिसाद देतात. असंच काही नाही आहे की कोणाकडे पॅम्पलेट दिली आणि वाटली त्याच्यानंतर असं प्रत्यक्ष उमेदवार दारापर्यंत पोचणं हेच आमचं विजन आहे पूर्ण. आपण नारळ निशाणी घेऊन लढत आहात, या संदर्भात काय सांगू शकाल? नारळ हे अमृताचं फळ आहे, त्यामुळे मी नारळ चिन्हाची हे केली आहे. त्यामुळे नारळावर सर्वांचं लक्ष आहे. नारळ भरघोस मत मिळतील 100%. आपण आपल्या पॅम्पलेटमध्ये म्हणताय प्रसंग किती असू दे कठीण, आपल्यासोबत उभा असेल आपला नितीन, यावर काय सांगू शकाल? मी सदैव सर्व गावांच्या लोकांना मी सांगतो, मी जर आज या ठिकाणी मला तुम्ही भरघोस मताने जर विजयी करून द्या तर नक्कीच मी तुमच्या सदैव पाठीशी राहील आणि सदैवच असेल तुमच्यासोबत. अपक्ष उमेदवार नितीन राऊळ हे या मतदारसंघात, इंसुली मतदारसंघातील मतदारांना आश्वासित करतायत की आपल्याकडे भेडसावणारे जे सगळे प्रश्न आहेत, रस्ते असतील, वीज असेल, नेटवर्क असेल किंवा आरोग्याचा जो प्रश्न असेल, तो आपण प्रामुख्याने त्याच्यावर लक्ष देऊन काम करणार आहे. आणि नारळ निशाणी ही शुभ निशाणी असल्यामुळे आपला विजय हा निश्चित असल्याचे ते सांगतायत. मंगल कामत, आपला सिंधुदुर्गसाठी कास. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.